नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक आहे शाहीन बागेतले हिंस्र प्राणी संग्रहालय. शाहीन बाग म्हटल्यानंतर CAA म्हणजे नागरिक सुधारणा कायदा जो संमत झाला संसदेत, त्यानंतर दिल्लीत सुरू झालेलं एक निदर्शन किंवा धरणं जे इतकं गाजलं की जगभरात त्याच्या बातम्या झाल्या आणि शेवटी करोनाचा लॉकडाऊन झाल्यानंतरच पोलिसांनी त्यांचा गाशा गुंडाळला आणि अगदी बुलडोजर आणून तिथे साफसफाई केली. हा इतिहास तुम्हाला आठवत असेल. आता इतक्या महिन्यांनी म्हणजे जवळजवळ 8-10 महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यावर निकाल दिलेला आहे. त्याच वेळेला त्या शाहीनबाग परिसरामध्ये जे काही इतर नागरिकांचे हाल चालू होते त्याच्या विरोधात एका नागरिकाने आवाज उठवला होता आणि त्याचा निकाल आता लागलेला आहे. आपण तो सगळा काळ बघितला. लॉकडाऊन लागेपर्यंत म्हणजे जानेवारीपासून थेट मार्च महिन्याचा उत्तरार्ध येईपर्यंत हे लोक तिथे नाका अडवून बसलेले होते आणि 2-3 लाख त्या परिसरातले जे नागरिक होते त्यांच्यासाठी शाहीनबागचा जो हमरस्ता होता तो बंद करण्यात आला होता. तंबू ठोकण्यात आले होते. आणि मग हा सुद्धा आमचा कसा घटनात्मक अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे. देशामध्ये संविधान आहे, नागरी अधिकार आहेत. या सगळ्या घोषणा आपण वारंवार ऐकल्यात आणि त्याच सभ्य मुखवट्यातल्या बदमाशांकडून ऐकलेल्या आहेत. शाहीनबागची सुरुवात कशी झाली लक्षात घ्या मित्रांनो. हा विषय वास्तविक भारतीय मुस्लिमांचा नाहीच. पाकिस्तानातून परागंदा होऊन आलेले जे बिगर मुस्लिम आहेत आणि दीर्घकाळ भारतात राहत आहेत पण त्यांना कुठलं नागरिकत्व नाही, त्यांना नागरिकत्व मिळावं किंबहुना त्यांना एक ओळख मिळावी म्हणून हा कायदा करण्यात आला. आणि यापूर्वी वारंवार हा कायदा असा करण्यात आलेला आहे. कधी श्रीलंकेतून आलेले, कधी युगांडातून आलेले, असे वेगवेगळ्या देशातून परागंदा झालेले भारतीय जेव्हा परत एकदा भारतात आले तेव्हा त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठी, सरसकट नागरिकत्व देण्यासाठी कायदे करण्यात आले. त्यामुळे हे काय पहिल्यांदाच मोठं काहीतरी केलं अशातला भाग नाही आहे. हां, पण ह्याच्यात एक फरक होता की याच्यामध्ये एक प्रकारे धार्मिक पक्षपात झालेला आहे. आणि तो पक्षपात काय होता तर मुस्लिम सोडून जे कोणी इतर धर्मीय आपला धार्मिक छळ होतो म्हणून पाकिस्तानातून पळून आलेले आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व द्यायचं अशी ही ह्या कायद्याच्यात किंवा सुधारलेल्या कायद्यामध्ये तरतूद आहे. आता यामध्ये भारतीय मुस्लिम आला कुठून? विषय जर हिंदूंचा किंवा मुस्लिमांचा नाही तर पाकिस्तानातून परागंदा होऊन आलेले जे नागरिक आहेत त्यांचा आहे. आता त्यातल्या मुस्लिमांना पण इथे काय ते नागरिकत्व द्यायचं तर पाकिस्तान कशाला पाहिजे? पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र आहे. मुस्लिम धर्म हा तिथला राष्ट्रीय धर्म आहे. त्यामुळे अन्य धर्मीयांना पाकिस्तानात कुठलेही अधिकार नाहीत. आणि त्यामुळे इतर धर्मीय आपला धार्मिक छळ होतो म्हणून पाकिस्तान सोडून पळून जात असतात. अनेक देशात जातात. अमेरिकेत गेलेत, कॅनडात गेलेत, आफ्रिकेत गेलेत, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत. तसेच भारतात आलेत. तर त्यांना नागरिकत्व दिल्याने इथल्या मुस्लिमांना दुखवायचं काय कारण आहे? की मुस्लिमांना असं म्हणायचं आहे की पाकिस्तानमध्ये आम्ही ज्यांचा हिंदू म्हणून, शीख म्हणून, जैन म्हणून छळ केला तिथल्या मुस्लिमांनी तसंच आम्ही इथे छळ करू. पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळे इतर धर्मियांना कुठले अधिकार नसतात आणि भारतात सर्वधर्मीय सेक्युलरिझम असताना सुद्धा
इथल्या सरकारने कुठले निर्णय घ्यायचे हे फक्त मुस्लिम लोकसंख्या ठरवणार आहे. हा संसदेने केलेला कायदा आहे. या देशात संसद आहे, घटना आहे, तीच घटना वापरायची. घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे, बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे. अरे पण त्याच घटनेने, त्याच संविधानाने भारतात संसद बनवली ना. संसद काय आभाळातून पडली नाही किंवा भाजपने बनवली नाही. संसदसुद्धा त्याच घटनेतून आलेली आहे. आणि त्या घटनेतून जी संसद आली आहे त्या संसदेने केलेला कायदा या देशातल्या सर्व नागरिकांना बंधनकारक असतो. आणि त्यात मुस्लिम नागरिकसुद्धा येतात. ते आम्हाला विचारल्याशिवाय केला कायदा नाही केला. हा दावाच मुळात चुकीचा आहे. पण ढोंग करायचं, मुद्दा नसलेला मुद्दा उकरून काढायचा. मित्रांनो, मला हिटलरच्या माइन काम्फ या आत्मचरित्रातली एक गोष्ट आठवते. त्याला ते आत्मचरित्र लिहून घेणारा जो लेखक होता त्याने विचारलं, कारण हिटलर हा ज्यू धर्मीयांचा द्वेष करायचा, ज्यू मारून टाकले पाहिजेत. जर्मनीत लाखोच्या संख्येने सत्ता हाती आल्यानंतर हिटलरने ज्यू लोकांना मारले, छळछावण्या उभारल्या, छळ करून करून मारले, भट्टीत टाकून मारले, खड्डे खणून गाडून टाकले. तर अशा ज्यूंचा तो इतका द्वेष करायचा, तर तो आत्मचरित्र लिहिणारा, हिटलरचं आत्मचरित्र लिहिणारा लेखक त्याला म्हणाला की या जगातले सगळे ज्यू मारून टाकले, मग तू समाधानी होशील का? हिटलर म्हणाला, बिलकुल नाही. सगळे ज्यू मारून टाकले तर माझं राजकारण कसं चालेल? कुठेतरी एखादा तरी ज्यू पाहिजे. आणि खरोखरच सगळे ज्यू संपले असतील तर एक खोटा काल्पनिक ज्यू निर्माण करावा लागेल. तर त्या लेखकाने विचारलं, कशाला? तर म्हणाला, ज्याचा द्वेष करता येईल असं काहीतरी असावं लागतं, तर संघटना आणि चळवळ लवकर उभी करता येते. मला जी चळवळ उभी करायची आहे जर्मन राष्ट्रवादाची किंवा आर्यन वंशवादाची, त्यात ज्यूंचा द्वेष हा मध्यवर्ती विचार आहे. आणि त्यामुळे सगळे ज्यू संपून गेले तर मग माझा पक्ष पुढे चालणार कसा? त्यामुळे ज्यू असले पाहिजेत, त्यांचा छळ करायची सुविधा असली पाहिजे, त्यांचा द्वेष करण्यासाठी ज्यू असले पाहिजेत. आणि नसले तर खोटा काल्पनिक ज्यू तयार करावा लागेल. आणि मग तो ज्यू आहे म्हणजेच आपल्याला धोका आहे असं म्हणून आपल्याला चळवळ उभी करता येईल, असं हिटलर सांगतो. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट CAA याच्या नंतर शाहीनबाग नावाचं जे आंदोलन पेटलं त्याचा आता सुप्रीम कोर्टात निकाल आलेला आहे. ते हिटलरच्या भूमिकेचं कसं प्रत्यक्ष चित्ररूप आहे आपल्यासमोर. अवतरलेलं सत्य आहे की CAA हा कायदा कुठल्याही अर्थाने भारतीय मुस्लिमांसाठी धोक्याचा नाही. त्यामुळे भारतीय मुस्लिमांचं कुठलंही नुकसान होत नाही आणि होण्याची शक्यता पण नाही. पण ते दाखवलं नाही तर मुस्लिम रस्त्यावर कसे येतील? आणि मुस्लिमच रस्त्यावर आले नाही तर आपल्या तथाकथित पुरोगामी सेक्युलर चळवळीला माणसं कुठून आणायची? मित्रांनो, काँग्रेसने आणि पुरोगामी पक्षांनी या कायद्याविरुद्ध संसदेत आवाज उठवला आणि त्यानंतर आंदोलनसुद्धा सुरू केलं. पण यांच्या आंदोलनाला 4 माणसं जमली नाहीत. काही तास आंदोलन झालं, घोषणा झाल्या, कॅमेरे आले, चॅनेलवर दाखवलं गेलं आणि काँग्रेसचे लोक पांगले. आणि त्यानंतर इथे जे उत्स्फूर्तपणे शाहीनबाग नावाचा जो दिल्लीचा एक भाग आहे त्या भागामध्ये काही लोकांनी प्रयत्नपूर्वक, आम आदमी पार्टी वगैरेच्या लोकांनी प्रयत्नपूर्वक एक आंदोलन उभं केलं. शाहीनबाग या वस्तीमध्ये भर रस्त्यावर, हमरस्त्यावर, चौकामध्ये अत्यंत वयाने वृद्ध असलेल्या महिलांना आणून बसवल्या, मुस्लिम महिलांना. आणि जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत धरणं संपत नाही
अशी भूमिका घेतली आणि 2-3 दिवस झाल्यानंतर हे जे इतरत्र सेक्युलर लोक कंटाळले आणि संपलेलं होतं आंदोलन, ते इकडे घुसले. त्यांनी आपली माणसं घुसवली. तिस्ता सेटलवर्डपासून सगळी माणसं तिथे येऊन जमा झाली आणि त्या बसलेल्या मुस्लिम महिलांना आपले विचार पढवू लागली आणि त्याप्रमाणे त्या महिला पोपटपंची करायला लागल्या. आता अशा वेळेला त्यांच्यावर लाठी उगारून आज कोर्टाने सांगितलं की पोलिसांनी ते आवरायला पाहिजे होतं, पण त्यावेळेला पोलिसांनी ते केलं असतं तर मानवाधिकाराचा विषय आला असता. तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या वयोवृद्ध महिलांना चोपून कसं काढलं? मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने त्या महिलांची समजूत काढायला, म्हणजे त्यांना चुचकारायला सुप्रीम कोर्टानेच 2 ज्येष्ठ वकील पाठवले होते. संजय हेगडे नावाचे एक वकील होते आणि एक मला वाटते सुब्रमण्यम नावाच्या महिला वकील होत्या सुप्रीम कोर्टाच्या. त्यांना तिथे पाठवण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने पाठवलं होतं. हा सगळा इतिहास आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर त्या जानेवारीच्या थंडीमध्ये, फेब्रुवारीच्या, एक नुकतीच बाळंत झालेली महिला, मुस्लिम महिला होती आणि तिचं काहीतरी 5-7 दिवसाचं की 10-15 दिवसाचं, महिन्याचं बाळ होतं. ते त्या थंडीत गारठून मेलं मित्रांनो. अर्भक, 1 महिना वगैरे वय काय, ज्याने जग बघितलं नाही, त्या कोवळ्या बालकाला या लोकांनी एका खोट्या आंदोलनासाठी मारून टाकलं. पण त्या बिचाऱ्या माऊलीला कळलं नाही की आपण काय करून बसलोय, उलट आपण काहीतरी उदात्त कार्य केलं असं त्या माऊलीला वाटलं. आणि ती काही एका चॅनेलसमोर बोलताना म्हणाली की माझं अजून एक मूल आहे, मी ते सुद्धा या कारणासाठी शहीद करीन. मित्रांनो, सामान्य माणसं ही असल्या खोट्या राजकारणामध्ये त्या आगीत चाकायच्या ज्या समिधा असतात, लाकडं असतात, त्यासाठी कशी वापरली जातात याचंही उदाहरण आहे. आणि म्हणून मी शाहीन बागेतले हिंस्त्र प्राणी म्हणतो. हे सगळे हिंस्त्र प्राणी आहेत जे तिथे येऊन पोचले. शशी थरूर होते, कोण सगळी यादी काढा, प्रशांत भूषण होते, योगेंद्र यादव होते. आणि हे आम्ही घटने मानतो, आम्ही संविधानाने आम्हाला अधिकार दिला म्हणत होते. त्या संविधानाने स्थापन केलेल्या सुप्रीम कोर्टाने आज त्यांना चुकीचं ठरवलेलं आहे. शाहीनबागच्या निमित्ताने जे आंदोलन झालं ते त्या भागातल्या जवळजवळ 4-5 लाख नागरिकांवरचा अन्याय होता, असाच निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि हे लोक काय म्हणत होते, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला. बाबासाहेबांनी इतर लाखो लोकांवर अन्याय करायचा अधिकार दिला आहे. घटनेतून हा कुठला अधिकार मिळतो की आम्ही जी सार्वजनिक व्यवस्था आहे, रस्ता, हमरस्ता, हा त्या परिसरातल्या आणि एकूण शहरातल्या लोकांसाठी असतो. लाखो लोक त्या रस्त्यावरून रोज ये जा करतात, त्यांच्यासाठी हा रस्ता उभारलेला असतो. संपूर्ण दिल्लीच्या नागरिकांकडून जी करवसुली होते त्या करवसुलीतून हा रस्ता बांधला जात असतो. आणि 500, 400, 300, 200, 150 महिला तिथे धरणं धरून बसणार आणि 5 लाख लोकांची अडचण करणार. मग त्या 5 लाख लोकांना आपलं सामान्य जीवन नेहमीसारखं जगणं एवढाही अधिकार बाबासाहेबांनी दिलेला नाही का? तुम्ही जेव्हा तुमच्या अधिकाराविषयी बोलता तेव्हा याच देशात आणि तुमच्या शेजारी पाजारी राहणारे जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या अधिकाराचं काय? तुमचा अधिकार हा त्यांच्यावर गदा आणत असेल तर तो तुमचा अधिकार नसतो. दुसऱ्या कोणाच्याही अधिकारावर गदा आणण्याचा अधिकार किंवा हक्क कुठलीही घटना देत नाहीत, बाबासाहेब देत नाहीत. खुद्द बाबासाहेबांनी सुद्धा कायद्याच्या चाकोरीत राहून स्वतःवरचा अन्याय देखील सोसलेला आहे. तेव्हा कुठेही बाबासाहेबांचं नाव वापरणं ही बदमाशी व्हायला लागली आहे मित्रांनो, बदमाशी झालेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला राजकारणासाठी
डावे असतील, समाजवादी असतील, तुमचे काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल, या लोकांनी CAAचा विरोध केला होता, NRCचा विरोध केला होता. पण त्यांना सामान्य जनतेकडून जो प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा हे लोक आपला अजेंडा घेऊन शाहीनबागच्या त्या वृद्ध महिलांमध्ये घुसले आणि तिथे त्यांनी हे नाटक सुरू केलं. आणि म्हणून मी त्याला शाहीनबागेत घुसलेले हिंस्त्र पशु म्हणतो. ते मुस्लिम महिलांचं आंदोलन होतं, त्याच्यात यांचं काय काम होतं? पण हे घुसले आणि आपला अजेंडा घेऊन घुसले. त्या महिला तिथे बसल्यात, थंडी वाऱ्यात बसल्यात आणि अजेंडा कोणाचा? तर यांचा, पुरोगाम्यांचा, सेक्युलर, काँग्रेस, आम आदमी पार्टी, डावे चळवळ वगैरे. आज तो सगळा त्या सगळ्या नागरिकांवरचा अन्याय होता, याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे असे शाहीनबागसारखे जे प्रकार होतात. आणि ते दिल्लीपुरतं थांबलं नाही, चेन्नईमध्ये, मुंबईमध्ये, आणखी कुठे पुण्यामध्ये सगळीकडे शाहीनबागा सुरू झाल्या. अचानक बागा फुलायला लागल्या. शाहीनबाग, पुण्याची शाहीनबाग, मुंबईची शाहीनबाग. आणि याच्यात काय ते अबू आझमीने ते उठवायला आलेल्या पोलीस महिला अधिकाऱ्याला शिव्या घातल्या होत्या. म्हणजे त्या सामान्य लोकांच्या भावनांशी इतका हिंस्त्र खेळ चालतो की त्या माऊलीचं अर्भक 1 महिन्याचं 1.5 महिन्याचं मरून गेलं, इतकं हे गलिच्छ राजकारण आहे. आणि म्हणून मी त्याला हिंस्त्र पशु संग्रहालय म्हणतो. शाहीनबागेतलं हे असलं जे आहे हे कुठेही घुसतात. आज शाहीनबाग असेल, उद्या आणखी कुठचं तरी शेतकरी आंदोलन निघेल, त्याच्यात हे हिंस्त्र पशुसंग्रहालय घुसणार आहे. कारण हे मोकळं पशुसंग्रहालय आहे. एक मी फोटो बघितलेला आठवतो, जागतिक कीर्तीचा फोटो आहे. त्यासाठी त्या फोटोग्राफरला बक्षीस मिळालं होतं. आफ्रिकेमध्ये कुठेतरी भयंकर दुष्काळ पडला होता एका देशामध्ये, आणि एक बालक असं रांगत चाललं आहे आणि त्याला चालताही येत नाही आहे आणि ते मरणार आहे थोड्या वेळाने. तर त्याच्यापासून 50 पावलावर एक गिधाड बसले वाट बघत की हे बालक कधी मरतं आणि मी त्याला कधी खाईन. असा तो भयंकर अंगावर शहारे आणणारा फोटो आहे. आणि तो फोटो छापला गेला, गाजला खूप. त्या फोटोग्राफरला एक बक्षीस मिळालं. त्यानंतरच्या एका पत्रकार परिषदेत त्याला विचारलं एका पत्रकाराने, तू फोटो काढलास तेव्हा तिथे किती गिधाडं होते? कारण फोटोत तर एकच गिधाड दिसते. तेव्हा तो फोटोग्राफर म्हणाला, मी फोटो घेतला त्या फ्रेममध्ये एकच गिधाड आहे. तेव्हा त्या पत्रकाराने सांगितलं, नाही, तिथे 2 गिधाडं होती. एक आम्हाला फोटोत दिसतंय आणि दुसरं कॅमेराच्या मागे तू सुद्धा गिधाड होतास. तुला तो फोटो दिसला पण त्या फोटोला बक्षीस मिळेल वाटलं, पण ते मूल वाचवावं असं वाटलं नाही, कारण तू सुद्धा त्या गिधाडापेक्षा वेगळा नाहीस. आणि म्हणून शाहीनबागमध्ये ते बिचारा अर्भक मरण पावलं. त्याची किंचितही वेदना ज्यांच्या चेहऱ्यावर नव्हती त्यांना मी हिंस्त्र प्राणी म्हणतो. आणि त्यांना आज सुप्रीम कोर्टानेही त्यांचं ते आंदोलन चुकीचं ठरवलं. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर देखील हिंस्र पशु म्हणूनच शिक्का मारलेला आहे की तुम्हाला आंदोलन करायला कोणी अडवलेलं नाही, पण आंदोलन करताना उरलेल्या नागरिकांच्या जीवन असह्य करायचं नाही. ठरलेल्या जागा आहेत, मैदानं आहेत, आणखीन काही जागा आहेत, रस्त्याच्या कडेला बसून तुम्ही धरणं करू शकता. पण उरलेल्या लाखो नागरिकांचं नित्य जीवन विस्कटून टाकायचा अधिकार कुठलीही घटना देत नाही, हे सांगितलं आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की हे जे कोणी तुमच्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला, भारतीय संविधान, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना आपणही उलटं ऐकवलं पाहिजे. बाबासाहेबांनी आंदोलनाचा, मतभिन्नतेचा अधिकार दिलेला असला तरी दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करणं, दुसऱ्याचं जीवन असह्य करणं, असा कुठलाही अधिकार
या घटनेने आपल्याला दिलेला नाही, हे पण आपण ठणकावून सांगितलं पाहिजे. आंदोलन कुठलंही असो. आज शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. काही महिन्यापूर्वी ते NRCचं आंदोलन चालू होतं. काही दिवसापूर्वी आपण बघितलं की शेतभाव किंवा आपल्याकडे झालेलं आंदोलनं चालू असतात. पण ती आंदोलनं करताना दरवेळेला बाबासाहेबांचं चुकीचं नाव घेऊ नका. घटनेच्या नावाने चुकीची जपमाळ ओढू नका. कारण घटना दुसऱ्यांचं आयुष्य खराब करण्याचा अधिकार कोणालाही देत नाही. आणि त्यावरच सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालातून शिक्कामोर्तब केलेलं आहे. या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार आहे, पण शाहीन बागला हिंस्त्र पशूंचं प्राणी संग्रहालय बनवण्याचा अधिकार घटना किंवा कायदा देत नाही. इतकाच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अर्थ आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी बाजू उलगडून सांगतो त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.